मी ज्या कुटुंबामध्ये जन्मलो, मी ज्या कुटुंबाचे माझ्यावर संस्कार आहेत ते फुकट खाणाऱ्या संस्कृतीतला मी नाहीये. बर. शेतकरी हा बेड मध्ये मरत नाही, शेतकरी हा शेतामध्ये मरतो. ChatGPT-5 आणि AI ह्या मॉडेलवरती मी ह्याची संपूर्ण माहिती घेतली. ह्याचं फक्त आतलं कंद काढायचा, उगाळायचा आणि तो त्याला घोट्याने पाजायचा. ह्याची प्राइस सर्वसाधारणपणे 1.5 लाखाच्या वरती व्हायला हरकत नाही. मंडळी नमस्कार, मी अथर्व अर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी लांजा तालुक्यातील रुण या गावात आलेलो आहे आणि या ठिकाणी यायचं कारण म्हणजे आमचे व्यावसायिक संबंध असलेले रुण गावातील श्री पराडकर वय वर्ष 70 असलेले शेतकरी आहेत, हौशी शेतकरी. त्यांच्याविषयी अधिक माहिती आणि त्यांचा परिचय ते स्वतः करून देतील. त्यांचा सकाळी फोन आला, आल्याची शेती त्यांनी केलेली आहे, तर ती बघायला येतोस का? आणि योगायोगाने मलाही वेळ होता, तर म्हटलं आपण नक्की भेट देऊन येऊया त्यांच्या या प्रोजेक्टला. तर हा नेमका प्रोजेक्ट काय आहे हे बघण्यासाठी आपण आज रुणमध्ये आलेलो आहे. काका नमस्कार. हा नमस्कार. सुरुवातीला तुमचा परिचय. हां, मी नामदेव कृष्णाजी पराडकर, वय वर्ष 70. मी रिटायर 2015 साली झालो आणि त्याच्यानंतर मी माझ्या वडिलांच्या ह्याच्यामध्ये मी हे बघायला लागलो. तर इथे माझे वडील वारल्यानंतर माझी आई एकटीच होती, त्याच्यामुळे हे शेतीचा भार वगैरे मी सांभाळायला लागलो. आणि ही जी शेती आत्ता दिसते, हे आलं लावलेलं दिसते, ही कित्येक वर्ष माझ्याकडे अवजारं नसल्यामुळे किंवा बैल जे हे होती ती मध्ये माझे वडील आजारी होते, म्हातारे होते, त्याच्यामुळे ते सगळं दुरावस्था झाली होती. त्याच्यामुळे ही शेती, आजूबाजूची शेती, हजारो एकर शेती ही अबंडंट पडलेली आहे. ह्या गावातल्या कितीतरी शेतकऱ्यांचे हे प्लॉट आहेत आणि तुम्हाला हे दिसेल की हे अबंडेड, हे कित्येक वर्ष अबंडेड आहेत. सरकारी स्टॅटिस्टिकमध्ये फक्त ते लागवड केलेली आहे असे दाखवतात. अच्छा. पण ह्याच्यामध्ये जवळपास हा 200 हेक्टरचा प्लॉट. बापरे. बघितलाच खालपर्यंत, साठवलीपर्यंतचा. हा पूर्णपणे उजाड आहे. अच्छा. इथे 2 गुंठ्याची कुणीतरी शेती केलेली आहे. बरोबर. बाकी ठिकाणी हे नुसतं जंगली घास तयार झालेला आहे. बरोबर. पण ह्याचा टॅक्स पेअरवाल्याने विचार करा आणि गव्हर्नमेंटला प्रश्न विचारा. बरोबर. पण काय कारण, पूर्वी इथे भात शेती होत होती. ह्याच्यामध्ये 3 वेळेला भात पिकायचं. पावसाळी व्हायचं, हिवाळी व्हायचं आणि हिवाळ्याच्या नंतर परत पावसाळी येईपर्यंत व्हायचं. 3 वेळेला भात व्हायचं. पण कमीत कमी माझ्या वेळेला मी 2 वेळेला भात आम्ही स्वतः केलेलं आहे, माझ्या वडिलांनी केलेलं आहे. मी त्याच्यामध्ये कोण कोपऱ्यापासून कामं केलेली आहेत. अच्छा. पण मग आता शेती परवडत नाही आणि त्यामुळे लोकांनी भात टाकली, काय नेमकं ह्याच्यामध्ये काय माहिती आहे की जशी म्हणतात ना, टाळी एका हाताने वाजत नाही, तशा तऱ्हेने मला सांगा की मला जर कमी श्रमामध्ये किंवा एखाद्या व्यवस्थेमुळे जर मला जर कोण दररोजचं सकाळचं आणि संध्याकाळचं जेवण देत असेल तर मी घरी शिजवू कशाला? बरोबर आहे. मग मी तिथेच जाऊन दररोज जेवत जाईन ना. बरोबर आहे. तर तसंच जर शेतकऱ्याने जर शेतच पिकवलं नाही तर ज्या शहरामध्ये जे लोक, एवढी लोकसंख्या आहे ते राहतात, त्यांना काय मिळणार आहे? ते कुठचं अन्न खाणार आहेत? म्हणून हा संदेश तुम्ही अशासाठी द्या की शेतकऱ्याने ही जमीन अशीच उजाड ठेवण्यापेक्षा त्याच्यामधून काहीतरी धान्य पिकवा. ह्या इथल्या पण मी हे दाखवलं, ह्याच्या पलीकडली ही सगळी व्यवस्था असताना गव्हर्नमेंटने त्याच्यातल्या गव्हर्नमेंट ऑफिसरनी स्टॅटिस्टिक फुगवण्यासाठी, त्यांचं दाखवण्यासाठी खोटे खोटे आकडेवारी केलेले आहेत. बरोबर. ह्याच्यामध्ये 4 शेतकऱ्यांनी फक्त शेती दिसते एवढ्या ह्याच्यात. बरोबर. बाकी सगळी अशी उजाड, हे तुम्हाला रान दिसतं हे प्रत्यक्षित आहे. पण तुमच्या गव्हर्नमेंटच्या स्टॅटिस्टिकमध्ये बघितलं तर तुम्हाला दिसेल की सगळी शेती मस्तपैकी झालेली आहे म्हणून. आणि त्यांना आता गव्हर्नमेंट 2-2 लाख रुपये पाऊस जास्त पडल्यामुळे देणार आहेत असं आम्ही वार्ता ऐकतो. त्यांना पैसे मिळाल्याबद्दल आम्हाला दुःख नाही. बरोबर. पण लोकांनी जर धान्यच पिकवलं नाही. बरोबर. हे इथलं उदाहरण नाही, जिकडे तिकडे अशीच अवस्था आहे. ज्या पंजाबमध्ये एवढं पाणी येऊन तिथे गुरं वासरं सगळी मेली, त्यांची शेती सगळी पाण्याखाली डुबली गेली, तर पंजाबमधून गहू किंवा तांदूळ आला नाही तर आपण कुठून रंगूनमधून आता आणू का? जो ज्या वेळेला अमेरिकेने पाठवला होता तसा, किंवा अमेरिकेचा जो सडका गहू आला होता 65 साली 64 साली नेहरू वारले तेव्हा, ती खायची वेळ येईल. बरोबर. म्हणून हा टॅक्स पेअरने विचार करा. आणि टॅक्सचा मिनिस्टर आहे
निर्मला सीतारामन त्यांना हा संदेश द्या की तुमचं हे जे राजकारण करता त्याच्यामध्ये शेतकरी शेतामध्ये जमीन कसतायत की नाही हे तुम्ही कुठच्या तरी लॉने एन्फोर्स करा. नसेल तर ती शेती चायनासारखी लोकांना दुसऱ्या जे करणार आहेत त्यांना द्या, चायनामध्ये जसं करतात तसं, किंवा झूम कल्टिवेशन इंडियामध्ये चालतं तसं द्या. बरोबर. मिझोराम, नागालँड वगैरे जिथे झूम कल्टिवेशन चालतं समाज, तसं करा ना. त्या व्यवस्था भारतामधल्याच आहेत. बरोबर. मोदी फुकट धान्य देत आहेत त्याच्यावरती आता लोक खुश आहेत आणि हे करतो. पण मी तसा स्वस्त बसणारा माणूस नव्हतो, म्हणून मी स्वतः सर्वसाधारणपणे 1-2 आल्याचे तुकडे घेतले आणि त्याची मी कशी काय ही लागवड करता येईल ह्याची मी सायंटिफिकली हे केलं. त्याच्यानंतर मी आफ्रिकेमध्ये असलेले वेगळे व्हिडिओ बघितले आणि मग माझ्या लक्षात आलं की मी जर कोल्हापूरचं आलं घेतलं आणि साताऱ्याचं आलं घेतलं तर ह्याच्यातला फरक काय आहे. आणि औषधीसाठी किंवा जो काय करोना अशी जर आपत्ती आली किंवा सर्वसाधारणपणे सर्दीमध्ये किंवा पावसामध्ये जी लागते, किंवा तुम्हाला आल्याचे वेगवेगळे प्रॉडक्ट किंवा मेडिकल ह्याच्यासाठी लागणारे प्रॉडक्ट हे करण्यासाठी इंटरनॅशनली मान्यता असलेली महिमा नावाचं आलं मी निवडलं आणि त्याची लागवड करण्यासाठी मी प्रयत्न करायला लागलो. तर हे तुम्हाला एवढं मोठं वावर दिसतंय, हे सर्वसाधारणपणे 10 गुंठ्याच्या आतला वावर आहे. अच्छा. तर ह्याच्यामध्ये मी फक्त 50 किलो आलं आणून हे लावलेलं आहे. बरं, ह्याची प्रोसेस म्हणजे मी एकाकडनं जाणून घेतली की ही कशी काय करावं लागते. आणि ChatGPT-5 आणि AI ह्या मॉडेलवरती मी ह्याची संपूर्ण माहिती घेतली. ह्या माहितीच्या आधारे आणि माझा जो एक्सपिरियन्स होता त्या एक्सपिरियन्सच्या ह्याच्यावरती मी हा प्रोजेक्ट सुरू केला. मला साताऱ्यावरून आणायचं होतं, तर माझे एक स्नेही जे होते त्यांना उलटं सुलटं जाऊन मी मुंबईतून परत साताऱ्याला जाऊन साताऱ्यातून आलं घेऊन हे द्रविडी प्राणायाम करण्यापेक्षा मी त्यांना सांगितलं की हे तुम्ही आल्याचे क्रेट मला मुंबईत दिले तर मुंबई गोवा मार्गाने मी परत माझ्या कोकणात येण्यासाठी हे चांगलं पडेल, सोयीस्कर होईल. म्हणून त्या दृष्टीने मी त्यांच्याकडून 3 ट्रेमध्ये 50 किलो आलं घेऊन मी गावी पोचलो. ह्या आल्याला लावण्याच्या पूर्वी त्या आल्याला पाणी न मिळाल्यामुळे ते एकदम आकुंचित झालेलं होतं. त्याच्यातलं पाणी हे संपूर्ण जवळपास त्याच्यातलं इव्हॅपोरेट होऊन गेलेलं होतं. बरं, हे आलं लावताना मी यूट्यूबवरती बघितलं की सर्वसाधारणपणे 3 डोळे असलेलं आलं हे लावलेलं चांगलं. बरोबर. आणि 2 आल्यामधलं 2 तुकड्यामध्ये लावताना स्पेसिंग सर्वसाधारणपणे 6 इंचाचं किंवा 9 इंचाचं असावं असं त्यांनी सांगितलं. पण हे जर तुम्ही बघितलं तर मी हे 1 फुटाचं अंतर ठेवून, कारण मी आणलेलं आलं कमी आणि जास्त माझं वावर जास्त म्हणजे माझं शेत मोठं, तर हा मी हे करण्यासाठी इक्वेशन हे करण्यासाठी मी 1 फुटाचं अंतर घेतलं आणि मी ह्याच्यात लागवड करण्यासाठी हे पूर्णपणे मशीनच्या साहाय्याने नांगरून घेतलं. मशीन भाड्याने घेतलं आणि नांगरून घेतलं. नांगरून घेतल्यानंतर माझ्या पुढे असं होतं की ह्याला जो बेड आपण करतो, म्हणजे बेड म्हणजे हा खाली जाणारा पाट आहे आणि हे उंचवटा केलेला जागा आहे. तर तो मला सर्वसाधारणपणे 2 कांड्या लावता येतील असा मला करायचा होता. पण सर्वसाधारणपणे इथल्या माणसांना तेवढे तरबेज नसल्यामुळे ह्या जे बेड केलेले आहेत ते काही अनइवन ह्या पद्धतीचे झाले. तर तुम्ही जर काही ठिकाणी बघितलात तर तिथे तुम्हाला 2 ओळी दिसतील, पण काही ठिकाणी 4 ओळी पण झालेल्या आहेत माझ्या. अच्छा. पण त्याच्यात काही डिफिकल्टी येतात आणि त्या डिफिकल्टी काही सोडवण्यासारख्या असतात. बरोबर. अशा तऱ्हेचं हे व्यवस्थापन केलेलं आहे. आपण काकांना परिचय विचारला, पण काकांनी एका दमात परिचयासोबत सर्व आपल्या आल्याच्या शेतीची पण जवळजवळ माहिती आपल्याला दिलेली आहे आणि आपण पूर्ण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आल्याच्या शेतीविषयी माहिती घेणार आहोत. काकांचा आपण परिचय म्हणजे नाव जाणून घेतलं, मी कुठे आलोय, आता कुठल्या गावात हे तुम्हाला सांगितलं. परंतु काकांच्या वैयक्तिक जीवनात काका तुम्ही सुरुवातीला काय करत होतात, कुठे होतात आणि आता तुम्ही शेतीकडे कधी वळलात आणि कशी आवड निर्माण झाली इकडे? माझं लहानपण ह्याच गावात गेलेलं होतं आणि माझे वडील भिक्षुकी होते. भिक्षुकी करून जो काय अर्थार्जन व्हायचं त्याच्यात आमचं मोठं कुटुंब होतं, त्याच्यात आमचं भागायचं नाही. अशा ह्याच्यात मी मुंबईला जाऊन शिक्षण घेतलं आणि मी मग नंतर मला कालांतराने मला मजल अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मला नोकऱ्या मिळाल्या. त्या मी नोकऱ्या केल्या. शेवटची नोकरी मी IDBIमध्ये मी AGM असिस्टंट जनरल मॅनेजर ह्या पोस्टवरती रिटायर झालो. अच्छा.
आणि त्यानंतर इकडे येऊन आता परत किती वर्ष झाली? मी 2015ला रिटायर झाल्यानंतर लगेच मे महिन्यामध्ये मी रिटायर होऊन जून महिन्यामध्ये मी इथे आल्यानंतर मी माझ्या आई एकटीच राहत असल्यामुळे मी ते आईच्या बरोबर राहायला लागलो. अच्छा, घर वगैरे होतच हां, पहिल्यापासून? घर वगैरे होतं म्हणजे मीच बांधलेलं आहे. बर. म्हणजे ते बांधलेलंच होतं. बर. मी सुरुवातीला जसं म्हटलं, आपले व्यावसायिक संबंध आपले म्हणण्यापेक्षा माझ्या वडिलांचे आणि तुमचे पहिल्यापासून आहे, त्या माध्यमातून आपली ओळख आहे. तर त्या वेळेला आमचा म्हणजे माझ्या दृष्टीने तुमचा परिचय एक आंबा व्यावसायिक किंवा आंबा बागायतदार म्हणून फक्त होता. आता मी आल्यावर इकडे बघितलं तर तुमची शेतीविषयीची आणि झाडांविषयीची आवड मला आता बोलता बोलता खूप जाणवली. तर ही आवड पहिल्यापासून होती की अलीकडच्या काळात निर्माण झाली? तसं नाही, माझं बेसिकली मी म्हणतात नॉलेज हे कुठून जिथून मिळेल ते मी ग्रहण करण्याची ताकद ठेवतो. हं. आणि त्याचं आपल्याला काय साध्य करता येत असेल किंवा समाजासाठी काय देता येत असेल हं. तर ते करावं. हं. आता ह्या बागेमध्ये तुम्ही जर मध्ये मध्ये बघितलात तर हं. ह्याच्यामध्ये इथे दिसत असेल तर तुम्हाला हळदीचा एक कांदा दिसतो. होय. हा हळदीचा कांदा मी ह्याच्या पूर्वी जी शेती केली होती बरोबर. त्याच्यातून एखादा तण राहिलेला त्याच्यातून तो राहिलेला आहे. या अच्छा. वरच्या बाजूला पण तुम्हाला दिसेल की ही मी सेलम नावाची हळद आणली होती. लाल लालसर कंद असतो. अच्छा. आणि त्या ह्याच्यातून मला भरपूरसा पैसा मिळाला. कारण करोना जेव्हा होता त्यावेळेला हे पूर्णपणे कर्क्यूम असलेलं द्रव्य अच्छा. असलेलं 6.5च्या वरती असलेलं द्रव्य, कर्कुना असलेलं द्रव्य. बर. आणि आमच्याकडची जी प्रोसेस ही पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रोसेसपेक्षा वेगळी असल्यामुळे ह्या हळदीला खूप डिमांड होती. बर. आणि त्यांनी चिकारशे जे करोनाग्रस्त होते त्यांना ह्याच्यापासून खूप राहत मिळाली. अच्छा. त्याचं मला एक समाधान वाटलं. बर. तर त्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप म्हणजे बरं, एक पीक तुम्ही सतत त्या बागेमध्ये घेऊ शकत नाहीत. हो. अल्टरनेटिव्हली वेगळी वेगळी ही ट्राय करावी लागतात. बरोबर. त्याप्रमाणे मी ह्या आल्याचा प्रयोग केलेला आहे. अर्थात ह्या आल्यामध्ये कोकणामध्ये आलं तसं पिकवणारे लोक कमी असतात. हो. ह्या जमिनीची पश्चिम महाराष्ट्राशी कंपॅरिझन केलं तर कंपॅरिझन होऊ शकत नाही. अच्छा. इथे जर तुम्ही बघितलं तर पाणी 1 किंवा 2 दिवसामध्ये खडखडीत सुका होतो. 4 दिवसात पाऊस लागला नाही तर ते सगळं पिकून जाईल किंवा हे होऊन जाईल, वाळून जाईल. याच्यामध्ये तुम्ही बघितलं हे 3 डोळ्याचं जे झाड दिसतंय ह्याला तुम्ही बघा किती कांड्या फुटलेल्या आहेत. त्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 काड्या फुटलेल्या आहेत. बरोबर. आणि पान तोडल्यावर वास पण जो येतोय आल्याचा, आतमधून तुम्ही बागेमध्ये फिरल्यानंतर तुम्हाला बघा जो चहामध्ये जसा आलं घातल्याचा महक येतो बरोबर बरोबर तसा तुम्हाला महक तुम्हाला येईल तसा. एक्झॅक्टली. आणि ह्याच्यामध्ये कुठच्याही तऱ्हेचं मी पेस्टिसाइड मारलेलं नाही किंवा कुठच्याही तऱ्हेचं केमिकल मारलेलं नाही. अच्छा. हे नॅचरल पद्धतीने मला करून बघायचं की ह्या जमिनीमध्ये नॅचरल पद्धतीने किती चांगल्या प्रमाणे होऊ शकतं. बरोबर. मी हे आल्यानंतर मी हे केल्यानंतर मी ह्याचे तुकडे मोडण्याची एक कला लागते की ते लावण्यासाठी. तर ते मी 1 किलोमध्ये सर्वसाधारणपणे 5 ग्रॅम ते 8 ग्रॅम असे तुकडे होतील असे मी 120 ते 128 तुकडे असे केले. अच्छा. आणि त्याप्रमाणे मी ह्याची लागवड केली. बरं. तो तुकडा लावताना सुद्धा तिरकस पद्धतीने खोवायला लागतो की त्याचे डोळे वरती राहतील, नाही तर मातीत गेल्यानंतर ते कुसतील किंवा पावसाच्या आर्द्रतेने ते लवकर कुसतील. पण माझा हंगाम चुकलेला होता. अच्छा. लावायचा. बर. सर्वसाधारणपणे हे आलं लावतात हे माझ्या माहितीप्रमाणे ते मे महिन्याच्या सुरुवातीलाच जमिनीमध्ये पाऊस पडायच्या आधीच सुक्या जमिनीमध्ये लागवड करतात. अच्छा. पण मला जे आलं मिळायचं म्हणजे जे बियाणं मिळतात तो जो डिले होता तो इनइव्हिटेबल होता. मी त्याला काही करू शकत नव्हतो, पण इच्छा माझी दांडगी होती. बरोबर. की हे करूनच बघायचं. ओके. आता मी हे 50 किलो आलं लावलेलं आहे. आता मी तुम्हाला कांड्या मोजून दाखवल्या. बरोबर. माझ्या अंदाजाप्रमाणे ह्याच्यातून प्रत्येक आल्याच्या तुकड्याला अर्धा किलो ते पाऊण किलो आलं निघायला हरकत नाही. अच्छा. याचाच अर्थ असा होतो की जर तुम्ही केलं 50 किलो गुणिले 120 सर्वसाधारणपणे जर तुकडे काढलेत तर तुम्ही सर्वसाधारणपणे बघा किती तुकडे झाले ते. आणि त्याचे प्रत्येक तुकड्याचे सर्वसाधारणपणे 300 ग्राम सर्वसाधारण ॲव्हरेज पकडलं तरी हे 1700 ते 2000 किलो आलं व्हायला पाहिजे. अच्छा. आणि मार्केट प्राइस प्रमाणे ह्याची प्राइस सर्वसाधारणपणे 1.5 लाखाच्या वरती व्हायला हरकत नाही.
अच्छा, कसं किलो आहे आता जर तुम्ही जर बघितलं तर हे जर मी औषध कंपनीला विकलं तर हे 150 ते 200 रुपयेपर्यंत जाईल. अच्छा. आणि मी जर भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये विकलं तर मला 70 ते 80 रुपये मिळतील. बर. फक्त ह्याचा टायमिंग मला साधता आला पाहिजे. अच्छा. त्या टायमिंगचा जर मी जर बरोबर मला जर मॅचिंग झालं बर. तर म्हणजेच ह्याचा अर्थ असा की जे म्हणतात की शेतकरी आत्महत्या करतात किंवा हे करतात, जर तुम्ही सातत्याने तुम्ही नवीन नवीन प्रयोग केलेत त्याच्या प्रमाणे तुम्ही हे केलं तर उत्पन्न जमीन तुम्हाला असं नाही सोडत की काही न दिल्याशिवाय सोडत नाही, तुम्हाला ती सतत काही नाही काहीतरी देतच राहते. बरोबर. पण तुम्ही प्रयत्न करायला पाहिजेत. आता काकांच्या बोलण्यात आलं AI, ChatGPT आणि तत्सम सर्व आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्यांनी या शेतीविषयी माहिती घेतली. मी त्यांना ओळखतो त्यामुळे मला ते आश्चर्यकारक नाही वाटलं, पण बऱ्याच प्रेक्षकांना काकांचं वय मी जसं सुरुवातीला सांगितलं 70, काका बरोबर ना? हा बरोबर आहे. 70 वर्ष वय आहे आणि आजच्या काळात काळानुरूप जे बदल आपल्यात करून आणायला हवेत ते काकांनी केलेले आहेत, स्वीकारलेले आहेत आणि त्याचा योग्य प्रकारे कोकणात राहून ते आता एकटे राहतात. एवढ्या मोठ्यावरती एक घर आहे त्यांचं, त्या घरात घर सुद्धा फार मेंटेन त्यांना ठेवता येत नाही कारण त्यांची आवड पूर्ण वेळ ते शेतीसाठी आता आमच्या बोलण्यात ना आलं की जास्त त्यांची आवड तिकडेच आहे आणि ते एकटेच राहतात, इथे कोणी आलं गेलं नसतं फार. परंतु शेत मात्र त्यांचं बघितलं आपण तर एकदम टकाटक आहे आणि खूप सुंदर अशा प्रकारे त्यांनी शेती केलेली आहे. काका, आल्याचं आपण आता टोटल किती लावलंय हे बघितलं, पण हा जमिनीचा भाग किती आहे, किती भागात जमिनीच्या लावलेला आहे? हा सर्वसाधारण बघितलं तर 6 ते 8 गुंठे जमिनीचा हा भाग व्यापलेला आहे. बरं. आणि उरलेला 2-3 गुंठे हा भाग बाजूला नारळी वगैरे मी लावलेले. बरं, आता ज्या अवस्थेत आपल्याला ही रोपं दिसत आहेत, रोपच म्हणायची ना हा, हे रोपच म्हणायचे. तर साधारण किती आयुष्य आहे म्हणजे किती काळ नाही, मी झाला तुम्हाला लावून? सांगतो, मी हे आलं जमिनीमध्ये 19 जून 2025 ला जमिनीमध्ये घातलं. बर. मी ह्याच्या आधी तुम्हाला सांगितलं की हे मी मे महिन्यामध्ये करायला पाहिजे होतं, बर. पण हे जून मध्ये केलं. बर. कारण ह्या सगळ्या अडचणी आल्या माझ्या, बरोबर. त्याच्यामुळे ह्याच्यात काही तुकडे माझे खराब झाले. बर. पण त्याच्यानंतर मग मी म्हटलं आता हे तुकडे खराब झाल्यानंतर हो, ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ही मधली गॅप दिसते, हो, ह्याच्यात डुकराने येऊन घुशी मारल्या, हे सगळं उद्ध्वस्त केलं इकडनं. ओके. ह्याला वानर काय करत नाहीत. अच्छा. पण डुकर आणि हे असतात किंवा एखादी जर गाय म्हैस अशी जर सोडलेली अशी जर चुकून वाऊड आत आली. सोडलेली असली तर ते हे करतं. त्याच्यासाठी मी हे बंडिंग केलं, बरोबर, फेन्सिंग लावलं त्याला. अच्छा. त्याला हे लावलेलं आहे. पण म्हणजे आता ह्यांचं वय जवळजवळ 6 महिने आहे. हा, आता तुम्हाला ह्याला बघा, तुम्हाला जून सोडून द्या, हो. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरचा अर्धा झाला असं पकडूया. हो. तर 5 महिने झाले, 10 महिन्याचा पीक आहे. अच्छा. सर्वसाधारणपणे 10 ते 11 महिने राहिल्यानंतर सर्व हे एकदम काय म्हणतात मॅच्युअर अवस्थेत येतं. बरं, ह्याची प्रोसेस अशी आहे की हे आल्याला आता पाणी पुढले 4 महिने तरी पाणी देणं आवश्यक आहे. अच्छा. पण ते पाणी इतकं कमी द्यावं लागतं की जेणेकरून त्यांची हिरवटपणा राहायला पाहिजे, तांबूसपणा येता कामा नये आणि पाणी जास्त होता कामा नये. आणि पावसामधून जास्त पाणी जो अतोनात पाऊस पडतो किंवा वरतून वाहणारं पाणी येतं, हे ह्याच्यात साठू नये म्हणून ह्या नाल्या मारलेल्या आहेत. ह्या समोरून दिसतात त्या नाल्या मारलेल्या आहेत. बरोबर. आणि त्याचं व्यवस्थान असं केलेलं आहे की इकडचं जर पाणी एक्सेस पाणी जर येईल ते ऑटोमॅटिक वाहून जाईल आणि इथे त्याचा निचरा होईल. निचरा होणं हे खूप आवश्यक आहे त्याच्यात. सुरुवातीला आपण अपेक्षित ह्यातलं उत्पन्न तुम्ही सांगितलं, पण ह्याचा एकंदर तुम्हाला रोपं आणण्यापासून ही जमीन करण्यापासून आतापर्यंत अंदाजे खर्च किती आला किंवा अजून भविष्यात येऊ शकतो? मी सर्वसाधारणपणे ह्याचा मी माझ्याकडे लिहिलेलं आहे माझ्या ह्याच्यावरती. माझा ह्याच्यात 1-2 हजार रुपये इकडे तिकडे सोडले तर मी आतापर्यंत ह्याच्यात 46,000 रुपये खर्च केला. 46,000? हा. अच्छा. बरं. आणि व्यवस्थापन माणसांचं कशा प्रकारे केलं आपण? मी जे कॅज्युअल लेबर इथे जो अवेलेबल आहे, अनट्रेंड आहे, त्यांना मी हाताशी घेऊन जसं काय थोड्या फार इकडे तिकडे 19-20 अशा चुका त्यांच्याकडून झाल्या. हो, नाही, कारण कुठलीही शेती माणसांशिवाय आज करणं अशक्य आहे. तर कोकणात नेहमी आम्ही वारंवार बऱ्याच ठिकाणी फिरतो, तिथे ही बोंब असते कायम की माणसं कोकणात मिळत नाही किंवा लेबरचा इश्यू कुठल्याही व्यवसायात येतो, बाहेरून माणसं आणावी लागतात. तर तुमच्या बाबतीत ओव्हरऑल आंबा असू दे किंवा ही किरकोळ शेती असू दे, तर त्या बाबतीत अनुभव नेमका कसा आहे या बाबतीतला?
की ह्याच्यामध्ये हे तुम्ही जर टेक्निकल सपोर्ट घेण्यासाठी तुम्ही KVK किंवा गव्हर्नमेंटच्या वेगळ्या वेगळ्या संस्था ज्या आहेत या ॲग्रिकल्चरसाठी यांच्याकडे गेलं तर एक तर ते फक्त पगाराचेच भोगते असतात आणि ह्या बाबतीमध्ये त्यांचं नॉलेज हे काय म्हणतात अतिशय तुटपुंज असतं आणि प्रत्येक वेळेला ते सांगतात की ते मीटिंगमध्येच आहेत. अच्छा. आता ह्या त्यांच्या मीटिंग केव्हा असतात काय असतात हे आपण जाणून घेऊ शकत नाही आणि त्यांच्याकडून जास्त खूप मोठी अपेक्षा करून सुद्धा तुमचा प्रोजेक्ट सफल होणार नाही. नाही, अधिकारी वर्ग बाजूला ठेवूया, आपण लेबर मी जो स्थानिक म्हणतोय, स्थानिक लेबर तो जसा तुम्ही त्यांना सांगाल हो, पण अवेलेबिलिटी मजूर हा तुम्ही जर बघितलात तर सर्वसाधारणपणे सगळ्याच ठिकाणी डिफिसिट आहे आणि गव्हर्नमेंटच्या नरेगा वगैरे ह्या स्कीम आहेत ना ह्या फक्त काय म्हणतात ना काँग्रेस गव्हर्नमेंटने केलेले कुरण आहेत चरण्यासाठी आणि त्या कुरणामध्ये सगळे राजकारणी लोक आणि त्याचे सवंगडी हे चरतच असतात. तुम्हाला ह्याच्यामध्ये आज तर तुम्ही जर ह्याच्यामधला ही माती उपसण्यासाठी तुम्ही जर मजूर मोजला तर त्याला 500 ते 600 रुपये मजुरी द्यावी लागते. बायका हे काम करू शकत नाहीत. बायका हे फक्त तुकडे लावायचं किंवा ह्याच्यातलं रान काढायचं हे करतात. बरं ते करत असताना हातोनात त्या ह्याच्यामध्ये पाय देतील म्हणजे ती माती दबली जाईल किंवा त्याचं हे होईल नुकसान होईल. तर ह्याच्यात चिकारच्या गोष्टी मी दर दिवसाला अर्धा पाऊण तास दररोज येऊन त्याच्यामध्ये मी काम करत असतो म्हणून ही एवढी बाग तुम्हाला चोख दिसते. आता ही इकडली मी चोख केलेली आहे. ह्या बागेमध्ये बघा वरच्या बाजूला तुम्हाला हा पावसाचा काय म्हणतात ना एक्सटेंडेड पिरियड मध्ये जो पाऊस झाला बरोबर त्याचा परिणाम असा झाला की हे रान दोनदा काढून सुद्धा ते परत आलंय. बरोबर. तरी येता जाता जेवढं मला शक्य होतं तेवढं मी काढत जातो आणि तण जर काढले नाहीत तर हे होणार नाही. बरं हे ह्याच्यामध्ये तणनाशक वापरू शकत नाही. अच्छा. तणनाशक मारलं तर ह्या जमिनीमध्ये असलेलं जे आलं आहे त्याच्यावरती दुष्परिणाम होईल आणि मग आपण ऑर्गॅनिक शेती करतो त्याला महत्व राहणार नाही. बरोबर. दुसरं असं तुम्ही मंचिंग करायला गेलात याला दुसऱ्या तऱ्हेचं आहे मंचिंग करणं पण मंचिंग पेपर ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठेही अवेलेबल नाही. अच्छा. म्हणजे तो बाहेरनं मागवा म्हणजे एक तर तो कोरियन किंवा ह्या अशा ह्या ठिकाणातून मुंबई पुणा अशा मोठ्या सिटीमधून तुम्हाला अक्वायर करावा लागेल आणि तो इथे डिप्लॉय करण्यासाठी तुम्हाला ते ट्रेन मॅनपॉवर मिळणार नाही किंवा तशी शेतीची अवजारं मिळणार नाहीत त्यावेळेला. बरोबर. म्हणजे ह्यामध्ये हे करत असताना अनंत अडचणी असतात आणि ह्या प्रत्येक अडचणीवरती जर तुम्ही मात करून गेलात तरच तुम्ही सक्सेसफुल होता. बरोबर. आता ह्याच्यातली तुम्ही काही फळं बघितली ह्या आल्याला फळ म्हणतात म्हणजे जो काय फणा येतो तो तर बघितलं तर त्याची उंची जवळपास अर्ध्या काय म्हणतात कमरे एवढ्या तुम्हाला आलं झालेलं दिसेल. होय. बरं ह्या आलं होण्यासाठी मी कुठचंही रासायनिक खत वापरलं नाही. बरोबर. पण मी सर्वसाधारणपणे गांडूळ खत आमच्या गावामध्ये उपलब्ध होतं ते आणून मी प्रत्येक झाडाच्या मुंदामध्ये एकच पसा गांडूळ खत घातलेलं आहे 2दा. अच्छा. आणि त्याचाही चांगला परिणाम दिसतोय. बरोबर. हे आलं बघा हे जवळपास माझ्या अर्ध्या इंचीचं आलं त्या बाजूला बघा किती चांगल्या पद्धतीने झालंय ते. बरोबर. हे आता म्हणजे हळूहळू मॅच्युरिटी अवस्थेमध्ये जातं. बरोबर. आता हे आलं झालं की नाही हे कसं समजायचं तर सर्वसाधारणपणे 8 महिने ते 10 महिने झाल्यानंतर ह्याचं पाणी जसं कमी कराल तसं हे तुम्हाला हिरवगार दिसतंय ना ते हळूहळू ह्या गवतासारखं सुकून जाईल. अच्छा. आणि ह्या पात्या सगळ्या सुकल्यानंतर ह्या गळून एका बाजूला पडतील. बर. त्या कापून हे आल्याचे खालचे फणे अलगदपणे त्याला दुखापत न होता बाहेर काढले पाहिजेत. बरोबर. आणि त्याचे स्टोरेज केलं पाहिजे. बरोबर. बरं हे स्टोरेज करताना आपल्या इकडे कोल्ड स्टोरेजेस नाहीत. कोल्ड स्टोरेजचा अभाव आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला ज्या टेक्निकली ज्या गोष्टी अवेलेबल असायला पाहिजेत त्याचा आभास आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला मिळणारी किंमत जी आहे ती त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्स करते. बरोबर. म्हणजे हे आता सगळे उद्योग जे आहेत हे रिटायरमेंट नंतर करायचे पैसे असलेल्या माणसांनीच करायचे असं म्हणायला हवं. एक लक्षात ठेवा मला सांगा की मी ह्याच्यामध्ये थोडासा माझा पैसा लावला थोडेसे माझे श्रम लावले. मी एक 50-50 लोक इथल्या ज्या आजूबाजूच्या खेड्यातले लोक होते त्यांना मी मजुरी अवेलेबल केली म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये मी मदत केली आणि हे शेती माझी मदत करतील
बरोबर. आणि मी गव्हर्नमेंटवरती, मी त्यांच्याकडे गव्हर्नमेंटकडे मी ज्या कुटुंबामध्ये जन्मलो, हम्म, मी ज्या कुटुंबाचे माझ्यावर संस्कार आहेत, हम्म, ते फुकट खाणाऱ्या संस्कृतीतला मी नाहीये. बर. शेतकरी हा बेडमध्ये मरत नाही, शेतकरी हा शेतामध्ये मरतो. बरोबर. आणि मी ते पूर्णपणे जाणतो, म्हणून मी हा प्रयत्न करतोय. हे केलं नाही म्हणून माझं काय खूप मोठं काय अडेल असं नाही. नाही, माझा हा प्रश्न अशा दृष्टिकोनातून होता की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अनेकदा मोटिवेशनल अनेक व्हिडिओज दाखवत असतो, जेणेकरून मुंबई, पुण्यात, शहरात गेलेली जी कोकणातील तरुण मंडळी आहेत त्यांनी कुठेतरी गावाकडे परत यावं. तर गावाकडे परत यावं हे सांगताना गावाकडे कशा पद्धतीने परत येऊ शकतो, कसं इथे एक चांगला लाईफ जगू शकतो, तर हे पटवून द्यायला हवं. नुसतं गावाकडे परत या म्हणून चालत नाही. म्हणून त्या दृष्टीने माझा हा प्रश्न होता की एखाद्या तरुणाला वाटलं आता आपला व्हिडिओ बघून की आपण पण असं काहीतरी करूया, तर त्याने ह्याच्यात पडणं शहाणपणाचं ठरेल की नाही? नाही, आता मी जे काही व्हिडिओ जे बघितले आफ्रिकेमध्ये किंवा ह्याच्यामध्ये जे बघितले, तर त्यांनी पिंप कापून त्याच्यामध्ये हे तण बिण न येता त्यांनी वरच्या बाजूला जे नेट लावून वगैरे अशा तऱ्हेने आलं हे केलेलं होतं. माझं आलं तुम्ही बघितलं तर त्यांच्या तोडीचं आलं झालेलं आहे. बरोबर. आणि मी हे काय ते तो खर्च त्यांच्या तऱ्हेने माझा हा नगण्य खर्च आहे. बरोबर. आणि ह्याच्यातून मला मिळणारी रक्कम आहे ती अफाट आहे. बरोबर. मला वाटत नाही की मला एवढ्याशा जमिनीमधून एवढा जर प्रचंड पैसा मिळत असेल, हो, तर लोकांनी ट्रेडिशनल शेतीच्या मागे न लागता त्याच्यात नाविन्यपूर्ण शेती करणं हेच गरजेचं आहे. बरोबर. किंवा कोणतरी गव्हर्नमेंट मला फुकट देईल आणि मी त्याच्यावरती जगेन, ही तर तुम्ही सोडूनच द्यायला पाहिजे. मानसिकतेत बदल होण्याचा मानसिकतेत त्याच्यात बदल करायला पाहिजे आणि तुम्ही प्रयत्नवादी राहायला पाहिजे. हे मी माझ्यासाठी नाही करत आहे, समाजासाठी मी हे करतो. हे काय सगळं आलं काय मी खाणार नाही. बरोबर. समाजाला ज्याची गरज आहे, हो, ज्या औषधी धंद्यांसाठी गरज आहे, बरोबर, किंवा इंटरनॅशनली हे जाऊन जगातल्या लोकांना, म्हणजे जसं म्हणतो ना आपण की हे विश्व हे कुटुंब आहे, ह्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला ज्याची ज्याला गरज लागेल, बरोबर, त्या वेळेला ते अवेलेबल असायला पाहिजे. बरोबर. आणि आज जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात बघितलात, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये यंदाच्या वर्षी 8% सुद्धा आलं नाहीये. त्याची जी वार्षिक प्रोडक्टिव्हिटी असते त्या मानाने. तुम्ही स्टॅटिस्टिक चेक करा. बरं, आता कोकणात या आल्याच्या शेतीच्या पुढे जे उत्पादन तुमचं होईल त्याच्या विक्रीचे व्यवस्थापन, तुम्ही जसं मगाशी म्हटलं, मेडिकलला विकलं तर थोडे जास्त पैसे मिळतील, बाजारभावाने भाजीपाल्यासाठी विकले तर तुलनेने कमी मिळतील, पण मग म्हणजे खरेदी करणारा इथे आहे का जवळपास? मी ह्या क्षेत्रातला काय म्हणतात ना विद्यार्थी आहे. बर. आणि मी हे आता हे पहिलं मी प्रोडक्टिव्हिटी होते की नाही ह्याच्यावरती मी हा प्रयत्न केला. बरोबर. पुढचा नेक्स्ट असा आहे की तो हे हार्वेस्ट झाल्यानंतर पोस्ट हार्वेस्टिंग जे ट्रीटमेंट लागते त्याचा मी थोड्याफार प्रमाणात मला कल्पना आहे. यदा कदाचित मला 1.5 लाख रुपये नाही मिळाले तर 1 लाख रुपये तरी मिळतील. समजा मी ट्रेडिशनली मी ह्याच्यामध्ये भात केलं असतं तर तुमच्या अंदाजाप्रमाणे भात किती पिकलं असतं. माझे वडील जेव्हा ह्या शेतामध्ये भात करायचे, हे अजून खाली शेत आहे माझं, हे तर 1/4 शेत वापरलं मी. याच्या खाली आता ही मी दुसरी वेगळी लागवड केली आहे, म्हणजे आंब्याचे हापूस वगैरे हे केलेली आहे, काजू आणि हापूसची हे केलेली आहे. अच्छा. तर ह्या पूर्ण शेतामध्ये 25 सर्वसाधारणपणे मन भात व्हायचं. अच्छा. माझ्याकडे लिहिलेलं आहे 25 मन भात झालं 1986 साली, असं वडिलांनी पत्र लिहिलेलं होतं. बर. आता जर आजच्या भाताची किंमत तुम्ही बघितली तर 300 ते 500 रुपयाच्या ह्याच्याप्रमाणे मन भात आहे, म्हणजे 40 किलोचा 1 मन. बरोबर. 20 किलो त्याच्यातून तांदूळ निघतो. तर आता मला सांगा की त्या 20 किलोच्या तांदळाला 20 किलो गुणिले 25 म्हणजे 25 हे 1/4 म्हटलं, म्हणजे 10 म्हणतात 10 पोती किंवा 10 मन. बरोबर. असं जर भात धरलं तर त्याच्याने हे कितीतरी पटीने उत्पन्न जास्त आहे. बरोबर. कळलं का? हो. म्हणजे तुम्हाला तुमच्या कमीत कमी कॅपिटलमध्ये, कमीत कमी मेहनतीमध्ये जास्तीत जास्त कसा नफा करता येईल. बरोबर. आणि तो सुद्धा त्याची गुणवत्ता टिकवून, हे पण महत्वाचं आहे. बरोबर. मी जर ह्याच्यामध्ये आता हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे ते म्हणतात की ह्याच्यामध्ये जसं द्राक्षाचा मोठी आकार मोठा मान होण्यासाठी वेगळी औषधं येतात, तशी तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्याच्यामध्ये चिकारची औषधं हे करतात, पण मी त्याच्यातला कुठचाही डोस देणार नाही. बरोबर. किंवा मी डोस तसा घालणं मला
अपेक्षित नाही आहे. बरोबर. मी जे काय ह्याच्यातून जे उत्पन्न मिळेल त्याच्यात मी समाधानी आहे. ह्याच्यातून मला कमी उत्पन्न आलं तरी पण मी समाधानी आहे. पण मी काहीतरी करून समाजासाठी एक काय म्हणतात ना, हा मापदंड, येस, एक्झाम्पल. हे मी हे माझं द्यायचं हे मी प्रयत्न आहे. या श्रावण महिन्यामध्ये बायका डोक्यामध्ये जे चांगल्या सुवासिक असं फूल घालतात, ते फूल त्याला सुवर्णपुष्पी म्हणतात. पांढऱ्या कलरची येते आणि एक पिवळ्या कलरची येते. बरोबर. ती आणि हे आलं, ही एकाच फॅमिलीतली आहे. हळद पण ही जवळपास एकाच फॅमिलीतली आहे. बर. सजाती आहेत सगळ्या. या जाती आहे. त्याच्यात दुसरी औषधी कोचकुंद आहे, त्याचं पण तुम्हाला मी दाखवतो ह्याच्या पुढच्या ह्याच्यात दाखवून. बर. हे आल्याच्या फॅमिली मधलंच हे झाड आहे, पण ह्याला इथलं लोकल नाव आहे कोचकुंदा. कोचकुंदा. हा, कोचकुंद आहे. तर हे झाड माझ्या जवळपास 5 ते 7 पिढ्यामध्ये अशी वेगवेगळी ठिकाणी लागवड लावलेली आहे. अच्छा. आता ह्याचा उपयोग काय होतो, तर ज्या वेळेला आमच्याकडे जी गुरं होती, गाई म्हशी, त्यांचा अजीर्णाने पोट फुगायचं आणि पोटफुगी एवढी अशा तऱ्हेने व्हायची की ते जनावर दगावायचं. अच्छा. आज तुमचा जर समजा ₹1,00,000 जनावर असेल, ते दगावलं तर ह्याचं फक्त आतलं कंद काढायचा, उगाळायचा आणि तो त्याला घोट्याने पाजायचा. ओके. त्यांनी जनावर राहत होतं. कोचकुंदा. आणि ही वनस्पती आता हे वेटरन डॉक्टर आल्यापासून हे वनस्पतीचा उपयोग कमी झाला. बरोबर. पण डॉक्टर मिळालाच नाही तर त्याच्यासाठी हे लोक येतातच. बरोबर. आणि हे पण आल्याच्या फॅमिली मधले आहेत. बरोबर. दोन गोष्टी आहेत त्याच्यात. एकतर वनस्पती पण नामशेष होऊ शकते आणि दुसरी गोष्ट वनस्पती असेल तरी ती कशासाठी उपयोग केली जाते हे सांगणारा माणूस तरी नामशेष होतोय. दोघांपैकी होतोय असं. अशा बऱ्याच वनस्पती आहेत ज्या, आता हे तुम्ही जनावरांसाठी सांगितलं, पण आपल्या आयुर्वेदात सुद्धा माणसांच्या इलाजांसाठी सुद्धा इतक्या गोष्टी आपल्या निसर्गाने दिलेल्या आहेत, परंतु हळूहळू त्या गोष्टी नामशेष होत चालल्या आहेत. हे वास्तव आहे आणि दुर्दैवी वास्तव आहे. तरीही अशा परिस्थितीत काही लोक ह्या आयुर्वेदाचा ठेवा आहे तो जपून ठेवायचा खूप प्रयत्न करत आहेत. आपण काही दिवसांपूर्वी एक आयुर्वेदिक डॉक्टरांना पण भेट दिली होती याच आपल्या उपक्रमातून. एक असं झाड आहे, त्याच्यात भाताच्या ह्याच्यात मध्ये टाकलं की बासमतीचा वास येतो. हा, येस. ते झाड मी आणून लावलेलं आहे. बरोबर. ते पण ह्याच फॅमिली मध्ये येतं. चहापाती सारखं दिसतं. बरोबर. त्याचा वास पण तसाच येतो चुरलं की. ह्याची एक पाती कापून तुम्ही कुठच्याही भातामध्ये टाका, तुम्हाला ह्याचा संपूर्ण भाताला बासमतीसारखा चांगल्यापैकी वास येईल. बरोबर. म्हणजे कुठचाही तांदूळ लावला तरी तुम्हाला बासमतीच आहे. बरोबर. हे दाखवू शकता. ह्या झाडाचं नाव मला माहीत नाही, पण हे झाड मला एका ठिकाणी मिळालं. बरोबर. त्याचं मी पॉप्युलेशन करतोय. ओके. ही इथे झाडं त्याची आता फुटायला लागलेले आहेत. बेबी प्लांट्स आहेत. बेबी प्लांट्स झालेले आहेत. बरोबर. येस. हे माझं आगर आहे आणि इथून ते पाण्याचा स्लोप जातो. बरोबर. बाकी माकडांचा उपद्रव? माकड हे काय माहिती आहे, जसं पण असू शकतो वरती. तुम्हाला बघितलं तर लावलेल्या नारळावरती एकही नारळ नाही, ह्याच्यावरून तुम्ही समजू शकता. आणि वर बऱ्याच वेळ बघत राहिला त्याच्यावरनं पण आम्ही समजू शकतो काय कंडिशन असेल, काय बोलावं. आम्ही स्वतः कोकणात राहतो त्यामुळे जिकडे तिकडे काय उपद्रव आहे माकडांचा याची कल्पना आहे. हे काकांचं घर आहे, मगाशी मी जसा उल्लेख केला. ही एक काळी हळद आहे, ही निळी हळद आहे. त्याच्यानंतर दुसरी जी हळद आहे त्याची आपण लोणच्यासाठी वापरतो. बरोबर. ती पांढऱ्या स्वरूपाची आहे. अच्छा. तर पांढऱ्या स्वरूपाची येते, काळ्या ह्याची येते, निळ्या हळदीचा कलर आणि गुलाबी हळद ह्याचे पण प्रकार आहेत. हे मी माझ्या आवडीसाठी म्हणून वेगळ्या वेगळ्या ठिकाणचे हे आणून ह्याचे लावलेले आहेत. ह्याचे औषधी गुणधर्म आहेत. इकडे यापूर्वी तुम्ही कुठे आपल्या भागात बघितलेलं आल्याची शेती इकडे कुठे? माझे वडील पूर्वी एखादा एक काय म्हणतात ना, ह्याच्यातली एक ओळ असते ना, एवढं आलं करायचे. अच्छा. पण ते खूप म्हणजे मी नाही, पण आता हे लावण्यापूर्वी आपल्या भागात कुठे केलंय का? दिसलेलं नाही मला. हा. अच्छा. मी सावंतवाडी पर्यंत चिक्का ठिकाणी फिरून आलो. बर.
कोणतरी घरामध्ये एखादी काडी 2-3 काड्या अशा कुठेतरी रुजलेल्या लावलेल्या, बरोबर ह्याच्या पलीकडे असे म्हणजे कमर्शियल ह्या अप्रोचने कोणी केलेलं दिसत नव्हती. बरोबर. काका तुम्ही मगाशी सांगितलं की इथे पाणी फार कमी प्रमाणात लावावं लागतं पण नियमित लावावं लागतं, तर नेमका इथला पाण्याचा स्रोत उपलब्धता कशी आहे? ह्याच्यामध्ये मी माझ्या घराजवळ एक बोर आहे, हं. त्या ह्याच्यातून मी पाईपनी ह्याच्यामध्ये पाणी आणलेलं आहे. बर. आणि ह्या सर्वसाधारणपणे 1 तासभर पाणी वरच्या मळीमध्ये हं. आणि 1 तासभर खालच्या मळीमध्ये अच्छा. या चऱ्यामध्ये सोडलं हं. की सायफन पद्धतीने ते ऑटोमॅटिक मुळापर्यंत पोचेल. बर. पण हे जर आणखीन जर सायंटिफिकली किंवा ह्याचं प्रॉडक्टिव्हिटी आणखीन वाढवण्यासाठी जर करायचं झालं हं. तर ह्याला 2 तऱ्हेने करू शकतो. हं. पण ह्याच्यामध्ये टेक्निकली काही डिफिकल्टी आहेत. जसं ठिबक सिंचन करायचं झालं तर सर्वसाधारणपणे 2च भांगे असायला पाहिजे होते मध्ये. बरोबर. पण माझे 4 किंवा काही ठिकाणी 3 किंवा 4 असे झालेले, इवन अनइवन झालेले आहेत. हो. कारण इथल्या लेबरच्या ह्याच्यामुळे किंवा टेक्निकली तेवढे साऊंड नसल्यामुळे हं. हं. तो एक डिफिकल्टी होती, म्हणून तो एक रूल्ड आउट झाला. हं. दुसरा हे होतं की ह्याच्यामध्ये मी जो पाण्याचं स्प्रिंकलर आपण वापरतो हं. ते जर वापरले हं. तर त्या स्प्रिंकलरला कमीत कमी 6 किलो प्रेशरचं पाणी यायला पाहिजे. अच्छा. ते पण मी देऊ शकतो. बर. 6 किलोचं प्रेशर देऊ शकतो. हं. पण ह्याच्यामध्ये ॲडिशनली मला इन्व्हेस्टमेंट जवळपास एक 25,000 ते 30,000 रुपये मला ह्याच्यामध्ये संपूर्ण पाईपलाईन करावी लागेल आतमध्ये हं. आणि त्याच्यामध्ये स्प्रिंकलर जोडावे लागेल. हं. आणि तिसऱ्या पद्धतीने जर करायचं झालं हं. तर रेनगन वापरतं. रेनगन हा एक नवीन पर्याय आहे. अच्छा. या लोकांना माहिती नाही. सर्वसाधारणपणे 6,000 ते 25,000 ह्याच्यामध्ये तुम्हाला इंटरनॅशनली ब्रँडच्या तुम्हाला पेग्नोन वगैरे अशा ज्या ब्रँड आहेत बरोबर. त्या दिल्ली मार्केटवरून तुम्हाला मागू शकता. अच्छा. आणि त्याला 1.5 HP च्या पंपाचं इनपुट देऊन हं. तुम्ही सर्वसाधारणपणे 120 ते 150 मीटर हं. चौफेर बर. किंवा रिस्ट्रिक्टेड एरिया हं. ह्याच्यामध्ये पण तुम्ही पाणी देऊ शकता. अच्छा. म्हणजे ते पावसासारखंच पाणी वरतून पडेल बर. आणि ते कमीत कमी पावसामध्ये होईल. पण माझ्याकडे सध्या काय पाण्याची मोठी टंचाई आहे असं नाही, हे नाही. आणि बरोबर. माझं ही शेती काय खूप मोठी नाही. बर. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 5-5 एकर 10-10 एकर करतात. हे बरोबर. माझे गुंठ्यामध्ये आहे. हो. हो. आणि हे माझे प्रयोगाखातर आहे. हो. तर हा विचार करून ही जी मी व्यवस्था केलेली आहे हो. इट इज सस्टेनेबल आहे. बरोबर. या म्हणजे माझ्या काय लिमिटेड सोर्समध्ये हं. हे सस्टेनेबल आहे. बरोबर. वयाच्या 70व्या वर्षी तुमचा उत्साह शेतीतला एवढा असण्याचं कारण काय किंवा रहस्य काय? तुम्ही जर माझी बॅकग्राऊंड जर बघितली तर मी आज जवळपास 3,000 झाडं मी आंब्याची लागवड केलेली आहे. हं. तुम्हाला वेळ असेल तर मी माझी आंब्याची बाग दाखवतो. हं. आता तुमच्या पाठीमागेच हा आंब्याचा वृक्ष दिसतोय. हं. हा बरोबर. हा वृक्ष डौलदार वृक्ष दिसतोय. हो. हा महाराष्ट्रातला नाही आहे. अच्छा. जे पावसाळ्यामध्ये जी फळं येतात मुंबईच्या मार्केटमध्ये, बर. लंगडा आणि चोसा, ओके. ह्याची ही झाडं आहेत. हा इथे लंगड्याचं झाड आहे आणि त्या बाजूला चोशाचं झाड आहे. अच्छा. आता ही मी माझ्या मुलाने कुंडीत लावून त्याची ही आल्यानंतर मी इथे लागवड केली बरोबर. आणि त्याची फळं देत आहेत. हो. समजलं काय? बरोबर. मग हे करण्यामागे उद्देश काय आहे की जगामध्ये तुम्हाला ऑक्सिजन मिळायला पाहिजे, धरतीवरती भरपूर झाडं पाहिजेत. हं. तुम्ही कार्बन क्रेडिट हा विषय जर तुम्ही इंटरनॅशनली MBA ला वगैरे शिकवतात अच्छा. किंवा तुमच्या IAS करिक्युलममध्ये शिकवतात, बर. पण त्याचं प्रात्यक्षिक किती लोक करतात? बरोबर. मी प्रात्यक्षिक करून हे लोकांना सांगतो की बाबा ही झाडं नुसती लावून नाही, ती जगवली पाहिजेत. हो. मी आता 2,500 ते 3,000 आंब्याची झाडं लावलेली आहेत बरोबर. आणि ते प्रॉडक्टिव्हिटी द्यायला लागलेले आहेत. बर. आणि जर तुम्ही इमानीद्वारे तुम्ही शेती केली तर शेती तुम्हाला कधीही खाली हात सोडणार नाही. बरोबर. ते तुम्हाला भरभरून देत जाईल. बरोबर. हा सृष्टीचा नियम आहे हो. असं मला वाटतं. नक्कीच. तर मित्रांनो, आपण बघितलं वयाच्या 70व्या वर्षी या काकांनी किती सुंदर प्रकारे इथे शेती केलेली आहे आल्याची, आणि तरुणांसाठी अतिशय प्रेरणादायी असा हा व्हिडिओ ठरेल अशी मला खात्री आहे. काका, मनापासून धन्यवाद. तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये आवर्जून इथे मला बोलावलं
आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व युवकांपर्यंत, विशेषतः कोकणातल्या युवकांना जागा करणारा हा व्हिडिओ ठरेल अशी आपण आशा बाळगूया. ह्यातून कोणीतरी प्रेरणा घेईल आणि अशा प्रकारची शेती आल्याची जशी नव्हे, परंतु प्रेरणा घेणं महत्त्वाचं आहे आणि काहीतरी आपापल्या आवडीच्या विषयात करेल आणि कोकण परत एकदा तरुणांनी भरेल. इथली जी घरं बंद पडत चाललीत ती कुठेतरी थांबतील अशी आपण आशा करूया. बरोबर आहे. धन्यवाद. आणि मी पण तुमचे धन्यवाद मानतो. तुम्ही तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही आलात आणि हे जे तुम्ही कार्य करताय त्यामुळे मी ज्या लोकांपर्यंत पोचू शकत नाही, या माध्यमातून म्हणजे जगातल्या सगळ्या लोकांपर्यंत ते पोचेल आणि ते माझ्या देशात आणि इतर देशामध्ये पण ह्याची प्रेरणा घेतील आणि हे औषधी गुणधर्म असलेलं हे आलं, ह्याचं हे करून लोक सुजलाम सुफलाम होतील अशी आपण आशा करूया. आणि हे नक्कीच. सांगून आपण व्हिडिओ बंद करू. नक्की नक्की. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये हा व्हिडिओ शेअर करा, फेसबुकवरती शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना या व्हिडिओमधून प्रेरणा मिळू दे. आपण यासाठी प्रयत्न करूया. व्हिडिओला लाईक करा, आपला अभिप्राय कळवायला विसरू नका. त्याचप्रमाणे आपला हा चॅनल सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.